वेलकम टू मम्माज किचन. आज आपण बनवणार चिकन कटलेट. त्याच्यासाठी आपल्याला हवेत अर्धा किलो बटाटे, चिकन उकडून त्याचे रेषे काढून घेतलेले आहेत, कोथिंबीर, मिरची, थोडीशी काळी मिरी पावडर आणि मीठ. बटाटे उकडून घेतले, त्यांना स्मॅश करून घ्यायचं स्मॅशरने बेस. मग त्याच्यात सगळं सामान टाकायचं. चिकन रेषे काढलेले, कोथिंबीर, मिरची, काळी मिरी पावडर अर्धा चम्मच आणि मीठ 1 चम्मच. ही सगळा बेस मिक्स करून कुस्करून घ्यायचा. मसाला मीठ सगळा बेस एकजीव जायला पाहिजे याचा मिक्स करून घ्या. त्याच्या बाद त्याचे कटलेट्स बनवा. तुम्हाला जसा शेप हवा आहे तसा द्या. राऊंड हवा आहे की ओव्हल शेप हवा आहे त्या हिशोबाने त्याला शेप द्या. आणि असे ओव्हल शेपला मी बनवून घेत आहे कटलेट्स. इतक्या सामानात 12 का 13 कटलेट्स झाले आहेत. तुम्ही लहान मोठे बनवू शकता. त्याच्या बाद त्याला वरशी कवर करायला बारीक शेव हवी, भाजकी शेव, आणि अंड्यात जरासं मीठ टाकून त्याला फेटून घ्यायचं आहे. मग एक कटलेट्स कवटात डिप करून घ्यायचा. मग शेवमध्ये टाकायचं आणि त्याला बेस शेव सगळ्या बाजूने कोट करून घ्यायची. असं सगळ्या कटलेट्सला कोटिंग करून घ्यायचा. ज्यांना कवटात डिप केलेला पसंत नाही त्या लोकांनी मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरची थोडीशी पातळ स्लरी करून घ्यायची आणि त्याच्यात डिप करून मग शेव कोट करून घ्यायची, तरी पण चालू शकते. आणि अशा तऱ्हेने सगळी कोट करून तयार आहेत कटलेट्स. आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असेल तर आपण ह्याला डब्यात स्टोअर करून पण फ्रीजला 4-5 दिवस ठेवू शकतो. फ्रीजला ठेवताना वरशी एक टिश्यू पेपर ठेवायचं, म्हणजे डब्याला पाणी सुटेल ते टिश्यू पेपर ओढून घेतं. कटलेट्स फ्राय करताना डीप फ्राय करायचे. तेल बेस गरम झालं की त्याच्यात कटलेट्स टाकायचे फ्राय करायला आणि दोन्ही बाजूने बेस गोल्डन होईस्तर फ्राय करून घ्यायचे. एक बाजूने बेस कलर आलो आहे, आता दुसऱ्या बाजूने बेस शेकून घ्यायचे. सगळे कटलेट्स पलटी करून घ्यायचे आणि त्यांना बेस फ्राय करायचा. आता आपले कटलेट्स तयार आहेत. त्याला बेस निचरून काढायचं आणि एका प्लेटला टिश्यू टाकून घ्यायचा आणि कटलेट्स काढून घ्यायचे. बाहेरशी क्रिस्पी आणि आतल्यांचे सॉफ्ट आहेत कटलेट्स. चटणी सॉससोबत सर्व करा. अशाच टेस्टी आणि हेल्दी रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.